सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात कैरी आलेल्या आहेत. आज सकाळी येता येता लोणचं करावं या उद्देशानं 2 कैरी आणलेल्या आहेत. कैरी आणल्या, आता मिठाच्या पाण्यात मी धुवून घेतोय. कैरी ही कोय बनलेली आहे, त्याच्यामुळं हिला पहिल्यांदा फोडी करून घेतोय आणि नंतर मग साल काढण्याचा विचार करतोय. ताजी आहे म्हणून हिरवी आहे, चिलबिल नाही, एकदम व्यवस्थित आहे. बऱ्याचदा साल काढून केलं जातं. मी प्रयत्न करतोय सालीसकट करावं. बघूया, साल जर काढण्याचं जमलं जजमेंट तर काढता येईल, आणि जर जजमेंट नाही जमलं तर त्याला तसंच करता येईल. ठीक आहे, साल काढून करतोय. बघूया, छानपैकी कैरीचं चटणी बनवायची आहे. अशा पद्धतीनं ही आंब्याची साल काढून घेतोय. आंबे कडक असल्यामुळं जास्त त्रास करत नाही साल काढून घ्यायला. हलकं हलकं फास्टमध्ये व्हायला लागलेली आहे. हे अशा पद्धतीनं काढून घेतोय. जितकी हलकी हलकी काढून घेता येईल तितकी छानपैकी चटणी बनवता येईल. आता असे त्याचे तुकडे करून घेतोय. तुकडे थोडे बारीक केले तर मिक्सरमध्ये चांगलं ग्राइंड होतील. आमच्याकडं सध्या उकळ घरी असल्यामुळं या ठिकाणी तो प्रयत्न होत नाही. मिक्सरवर काढून घेणार आहे. अशा पद्धतीनं कैरीची साल काढून त्याचा गर काढला. गर काढून अशा पद्धतीने ह्याचे थोडे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. या पद्धतीनं काही लसूण पाकळ्या मी सोलून घेतोय आणि याच्यामध्ये टाकून घेतोय. थोडं टेस्ट वाढवण्याचं काम छानपैकी होतं म्हणूनसाठी ह्या लसूण पाकळ्या ह्याच्यात टाकल्या जातात. आपल्याला वाटलं तर कांदासुद्धा आपण टाकून घेऊ शकतो. हिरवी मिरचीऐवजी लाल तिखट ह्या चटणीसाठी सगळ्यात चांगलं लागतं, म्हणूनसाठी मी लाल तिखटाचा वापर करणार आहे. लसूण पाकळ्या भरपूर टाकून झालेल्या आहेत आणि माझ्याकडे हा लसूण बी सोलायचा संपलेला आहे. करून घेतलेल्या आंब्याच्या पुडीमध्ये मी लसूण वापरलेला आहे. या ठिकाणी हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. याच्यामध्ये हे मी शेंगदाणे मिसळतोय आणि आता याच्यामध्ये तिखट मीठ मिसळलं. आता मी याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, थोडंसं हिंग आणि थोडेसे जिरे घेतलेले आहे. ही शेंगदाण्यामध्ये टाकून घेतोय आणि मिक्सरवर फिरवून घेतोय. मिक्सरवर फिरवून घेतल्यानंतर छानपैकी चटणी तयार करायची आहे, कैरीची चटणी. हे अशा पद्धतीनं शेंगदाण्याचं वाटण तयार झालेलं आहे. सुगंध तर याचा खूप छान येतोय. आता ह्याच्यानंतर ह्या राहिलेल्या आंब्याच्या फोडी ह्याच्यात टाकून क्रश करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं ही कैरीची चटणी मी तयार केलेली आहे. या खायला दुपारचा मेनू चालू केलेला आहे. आता हे बघा, छानपैकी झालेल्या, मन भरून खावं, त्यासोबत पोट भरून खावं अशा पद्धतीची ही चटणी तयार झालेली आहे.